हॅलो एव्हरीवन, मी प्राध्यापक कृष्णा चंचलवाड्स बायोलॉजी क्लासेस हिंगोली. तर फ्रेंड्स, आपण या आधीचे व्हिडिओ पाहिलोत. ह्युमन फिजिओलॉजी नावाच्या युनिटमधील वेगवेगळ्या चॅप्टर्सवर, एक्सक्रीटेड प्रोडक्ट अँड देअर एलिमिनेशन ह्या चॅप्टरवर सुद्धा देखील आपण 2-3 व्हिडिओ पाहिलोत. आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत स्ट्रक्चर ऑफ किडनी ह्यावर. तर स्ट्रक्चर ऑफ किडनी मध्ये आपल्याला काय पाहायचं बघा फ्रेंड्स. पहिल्यांदा किडनीचं स्ट्रक्चर असं असतं. एका ह्युमनच्या एक्सक्रिटरी सिस्टम मध्ये 2 किडनीज असतात आणि प्रत्येकी किडनीमध्ये 2 पार्ट्स पडतात फ्रेंड्स. पहिला पार्ट कोणता आहे बघा, त्याला काय म्हणतो आपण, पहिल्या पार्टला रेनल कॉर्टेक्स असं म्हणतो. आपण काय म्हणतो त्याला, रेनल कॉर्टेक्स. आणि दुसरा जो पार्ट आहे त्याला म्हणतो आपण रेनल मेडुला. जो पार्ट हा आउटर पार्ट आहे, जो आउटर बाहेरचा पार्ट जो आहे असा, त्याला काय म्हणतो आपण, रेनल कॉर्टेक्स असं म्हणतो. आणि हा आतला जो पार्ट आहे त्याला आपण रेनल मेडुला असं म्हणतो. तर बघा फ्रेंड्स, ह्याच्यातला जो इथलचा जो भाग आहे असा, ह्याला काय म्हणू आपण, हे जे तुम्हाला जे बॉक्स दिसायलेत असे, या बॉक्सला आपण काय म्हणतो, रेनल पिरॅमिड्स असं म्हणतो. बघा, रेनल पिरॅमिड्स. 2 रेनल पिरॅमिडच्या मध्ये जो स्पेस आहे त्याला म्हणतो आपण कॉलम्स ऑफ बेर्टिनी असं म्हणतो. कॉलम्स ऑफ बेर्टिनी. नंतर रेनल कॉर्टेक्स, रेनल पिरॅमिड्स, कॉलम्स ऑफ बेर्टिनी, मेडुला, समजलंच. नंतर बघा फ्रेंड्स, आता या रेनल पिरॅमिड्स मध्ये छोटे छोटे मायन्यूट्स युनिट्स असतात. हे बघा, हे छोटे छोटे युनिट्स असे, या छोट्या छोट्या युनिट्सला आपण काय म्हणतो, नेफ्रॉन असं म्हणतो. आपण काय म्हणतो, आपण याला नेफ्रॉन म्हणतो. नेफ्रॉन. नेफ्रॉन सगळ्यात महत्वाचा पार्ट किडनी मधला कोणता जर असेल तो आहे नेफ्रॉन. नेफ्रॉन काय करतो बरं नेफ्रॉन, फिल्ट्रेशन ऑफ ब्लड अँड फॉर्मेशन ऑफ युरिन. दिस इज द मेन फंक्शन ऑफ द नेफ्रॉन. मेन फंक्शन नेफ्रॉनचं काय, फिल्ट्रेशन ऑफ ब्लड अँड फॉर्मेशन ऑफ युरिन. हे किडनी मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट तोच आहे. एका किडनी मध्ये किती नेफ्रॉन असतात बरं, 1 मिलियन पेक्षाही जास्त. 1 मिलियन पेक्षाही जास्त नेफ्रॉन्स प्रेझेन्स असतात कशामध्ये, एका इच किडनी मध्ये. नेफ्रॉन्स, नेफ्रॉनच्या नंतरचा इथलचा पार्ट बघा, इथून इतका जो पाईप दिसायला इथपर्यंतचा बरं का, ह्याला म्हणायचं मायनर कॅलॅक्स. काय म्हणतो आपण याला, मायनर कॅलॅक्स. नंतर हा आणि हा पाईप जो जेव्हा आला, इथलचा जो स्पेस मोठा पाईप आहे त्याला म्हणतो आपण मेजर कॅलॅक्स. मेजर कॅलॅक्सच्या नंतरचा जो हा पार्ट आहे त्याला म्हणतो आपण पेल्विस. तर बघा, नेफ्रॉनचं फंक्शन काय, आत्ताच बोललो आपण, फिल्ट्रेशन ऑफ ब्लड अँड फॉर्मेशन ऑफ युरिन. ब्लड फिल्टर झालं की युरिन तयार होते. म्हणजे युरिन कशापासून तयार होते, फिल्टर्ड ब्लड केलं की त्याच्यामधून जे मेटाबॉलिक वेस्टेज, अनवॉन्टेड सबस्टन्सेस निघतात. मेटाबॉलिक वेस्टेजेस, अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड, कार्बन डायऑक्साइड सुद्धा देखील. कार्बन डायऑक्साइड कोणासोबत मिक्स होतो, वॉटर आणि पोटॅशियम सोबत मिक्स होतो. पोटॅशियम हायड्रोक्लोराईड तयार होते. परत पोटॅशियम बायकार्बोनेट्स तयार होते. परत वॉटर आणि कार्बन डायऑक्साइड अँड सोडियम मिक्स होतात. सोडियम बायकार्बोनेट तयार होतं. आणि हे सगळे मेटाबॉलिक वेस्टेजेस किडनी फिल्टर करते ब्लड मधून आणि युरिन मधून काढून टाकते. फिल्टर्ड केल्याच्या नंतरचा जो अनवॉन्टेड सबस्टन्स आहे, दिस फ्लुइड इज कॉल्ड ॲज अ युरिन. त्या फ्लुइडला आपण काय म्हणालो, युरिन म्हणालो. अनवॉन्टेड जे सबस्टन्स निघालेला आहे. ओके, तर बघा, नेफ्रॉननं काय केलं, ब्लडचं फिल्ट्रेशन केलं, फॉर्मेशन ऑफ युरिन. दिस युरिन ट्रान्सफर फ्रॉम द नेफ्रॉन टू minor calyx, minor calyx to major calyx, major calyx to pelvis, pelvis to, आता इथलचा जो पार्ट आहे त्याला म्हणतो आपण हिलम असं म्हणतो. जिथून काय बाहेर पडतो, हा युरेटर बाहेर पडतो. हा युरेटर. हे युरेटर कुठे जाणार आहे, आपण ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टमच्या डायग्राम मध्ये पाहिलो फ्रेंड्स. दिस युरेटर ट्रान्सफर द युरिन फ्रॉम द किडनी टू युरिनरी ब्लॅडर. हा युरेटर कुठपर्यंत जातो, युरिनरी ब्लॅडर कडे. आणि युरिनरी ब्लॅडरच्या नंतर काय, युरेथ्रा. मग इथं पहा वे, युरिन कुठून कुठे ट्रान्सफर होते त्याचा वे पहा. युरिन ट्रान्सफर वे.
पहिल्यांदा युरिन कुठे तयार व्हायले फ्रेंड्स? नेफ्रॉनकडे. रेनल पिरॅमिड्स मध्ये आहेत नेफ्रॉन रेनल पिरॅमिड्स मध्ये आहेत. नेफ्रॉन कडून युरिन कुठे आलं? मायनर कॅलॅक्स कडून कोणाकडे आलं? मेजर कॅलॅक्स कडून कोणाकडे आलं? पहा, पेल्विस कडून कोणाकडे आलं? युरेटर कोणाला जाऊन भेटतो? युरिनरी ब्लॅडरची 1.5 लिटर युरिन स्टोअर करण्याची कॅपॅसिटी असते. याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलो आपण. युरिनरी ब्लॅडर करून युरिन कोणाकडे जाते? युरेथ्रा मेल मध्ये आणि किंवा वेस्टिब्यूल फिमेल मध्ये. ओके, ते पण पाहिलं होतं आपण. युरेथ्रा मेल, वेस्टिब्यूल फिमेल, नंतर युरिन कुठे जाते? बॉडीच्या बाहेर. असा हा युरिन ट्रान्सफर होणारा वे आहे. म्हणजे पहिल्यांदा किडनीचं फंक्शन काय? फिल्ट्रेशन ऑफ ब्लड अँड फॉर्मेशन ऑफ युरिन. त्यामधला नेफ्रॉन हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. दिस नेफ्रॉन आर व्हेरी इसेन्शियल फॉर द फिल्ट्रेशन ऑफ ब्लड अँड फॉर्मेशन ऑफ युरिन. दिस युरिन ट्रान्सफर फ्रॉम द नेफ्रॉन टू युरेथ्रा ऑर वेस्टिब्यूल. आणि असं युरिन इकडे ट्रान्सफर केली जाते. आता युरिन मध्ये काय असते बघा. व्हॉट इज द कंपोजिशन ऑफ युरिन? युरिन म्हणजे काय? युरिन मध्ये काय असेल? मेटाबॉलिक वेस्टेजेस. कोणते मेटाबॉलिक वेस्टेजेस आहेत? जसं की अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड, आत्ताच आपण बोललो सोडियम बायकार्बोनेट, पोटॅशियम बायकार्बोनेट, हे बॉडीच्या बाहेर काढून टाकले जातात. म्हणजे काय होतं? ब्लड बॉडी पार्ट्स कडून रेनल आर्टरीच्या थ्रू कुठे नेलं जातं? किडनीकडे. कशासाठी? फिल्ट्रेशनसाठी. आणि मग ते फिल्ट्रेट केलं, त्याच्यामध्ये मेटाबॉलिक वेस्टेजेस म्हणजे अनवॉन्टेड सबस्टन्सेस आहेत किंवा एक्सेस सबस्टन्सेस आहेत. एक्सेस सबस्टन्सेस म्हणजे जास्त झालेले सबस्टन्सेस आपल्या बॉडीमध्ये. जसं की फॉर एक्झाम्पल, एखाद्या वेळेस आपण डॉक्टर्स कडे गेल्याच्या नंतर आपल्याला त्यांनी टॅबलेट्स वगैरे देतात किंवा अँटीबायोटिक्स देतात. ते सगळे अँटीबायोटिक्स आपल्या बॉडीमध्ये यूज होतं का? नाही, ते उरतं. काही एक्सेस झाले असते, जास्त झालेल्या अँटीबायोटिक्स असतील, टॅबलेटचे कंटेंट्स असतील, ते युरिन मधून इलिमिनेट केले जातात बॉडीच्या बाहेर. कोण करते? मग किडनीज करतात फ्रेंड्स. युरिन मध्ये कंपोजिशन काय आहे? किंवा एक्झॅक्ट आपण असं सांगू शकत नाही युरिन मध्ये एक्झॅक्ट काय. युरिन मध्ये काय? मग युरिनचं कंपोजिशन कशावर डिपेंड करते? आता एखाद्या व्यक्तीची युरिन आहे, विच टाइप ऑफ द फूड अँड विच टाइप ऑफ द फ्लुइड कन्झ्युम्ड बाय दिस इंडिव्हिज्युअल्स. त्या इंडिव्हिज्युअलनं कोणत्या प्रकारचं फूड आणि कोणत्या प्रकारचं फ्लुइड खाल्लंय पिल्लंय यावर डिपेंड करते की त्या युरिन मध्ये काय असावं. एखादा अल्कोहोलिक पर्सन आहे, रोज अल्कोहोल घेणारी व्यक्ती एखादी, त्याच्या युरिन मध्ये काय आढळेल? ओन्ली अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण जास्त असेल. बघा, म्हणजे आपण फूड कोणतं घेतो, फ्लुइड कोणतं कन्झ्युम करतो, त्यावर डिपेंड करते की युरिनचं कंपोजिशन काय असायला पाहिजे. ओके फ्रेंड्स, तर बघा, पर डे युरिन किती? 1.5 लिटर युरिन पर डे तयार होते. किती? 1.5 लिटर युरिन पर डे तयार होते अडल्ट मध्ये. तर बघा, आणखी युरिन मध्ये काय काय असेल? मग आता युरिनचा कलर येलो कस काय असतो वगैरे आपण लिव्हर पाहिलं होतं. डायजेशन अँड ऍब्झॉर्प्शन नावाच्या चॅप्टर मध्ये ग्लँड्स मध्ये पाहिलं होतं आपण. ग्लँड्स कोणते होते बरं? कोणतं ग्लँड? लिव्हर पाहिलं होतं, एक्झोक्राइन ग्लँड. त्याच्याकडून काय तयार होते? बाईल ज्यूस तयार होते. बाईल ज्यूस मध्ये काय असते? बाईल पिगमेंट्स असतात. आणि बाईल पिगमेंट्स कोणते असतात? बायलुरुबिन आणि बाईल व्हॅरिडिन नावाचे बाईल पिगमेंट्स असतात. आणि ह्या बाईल पिगमेंट्स चा कलर येलो असतो, म्हणून युरिनचा बी कलर येलो असतो. एक कारण. आणि दुसरं, युरोक्रोम नावाचा सबस्टन्स असतो येलो कलरचा, म्हणून बाईल पिगमेंटचा कलर सुद्धा युरिनचा कलर सुद्धा देखील कसा असतो? येलो असतो. बघा फ्रेंड्स, मग आता किडनीचं फंक्शन फक्त फिल्ट्रेशन ऑफ ब्लड अँड फॉर्मेशन ऑफ युरिन आहे. मग कसं आहे बरं आणखी फिल्ट्रेशन ऑफ ब्लड अँड फॉर्मेशन ऑफ युरिन? आपण पाहिलं होतं डायबिटीज बद्दल बोललो होतो आपण. बघा, डायबिटीज, किडनी एखाद्या वेळेस फेल्युअर होऊ शकते. कसं काय फेल्युअर होऊ शकते? डायबिटीज पेशंटच्या किडनी लवकर फेल्युअर होतात. का बरं? डायबिटीज झालेल्या व्यक्तीला, डायबिटीज म्हणजे काय होते बरं? पॅनक्रियाज नावाचा जो ग्लँड आहे त्याच्याकडून इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन नावाचा हार्मोन तयार होते. जेव्हा आपल्या इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉनचं फंक्शन काय? मेंटेन द शुगर लेवल इन द बॉडी.
म्हणजे ब्लड शुगर लेवल मेंटेन करण्याचं काम कोणाचं आहे? इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन नावाच्या हार्मोनचं आहे. आणि त्यांची जेव्हा इफ डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन हार्मोन, जर इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन हार्मोन कमी झालं बॉडीमध्ये, इट कॉजेस इन्क्रीजिंग द शुगर लेवल इन द ब्लड मध्ये शुगर लेवल वाढतं. इट कॉजेस डायबिटीज डिसीज. डायबिटीज डिसीजचे दोन प्रकार आहेत, डायबिटीज इन्सिपिडस अँड डायबिटीज मेलिटस. मग काय झालं? ब्लडचं शुगर लेवल वाढलं आणि किडनीचं फंक्शन काय? व्हॉट इज द फंक्शन ऑफ किडनी? फिल्ट्रेशन ऑफ ब्लड अँड फॉर्मेशन ऑफ युरिन. मग किडनी काय करते? वाढलेलं ब्लड शुगर फिल्टर्ड करते ब्लडला आणि युरिन मधून काढून टाकते. म्हणून डायबिटीज पेशंटचं त्याचे सिम्पटम्स काय डायबिटीजचे? की वारंवार लघवीला जाणे, युरिनेशन, आणि वारंवार तहान लागणे. का बरं? कारण वारंवार किडनी काय करतं? ब्लड शुगर ब्लड मधून काढून टाकतं आणि युरिन जास्त तयार होते, आणि युरिन जास्त तयार झाल्यामुळं पाणी जास्त लॉस होतं. पाणी जास्त लॉस झाल्यामुळं वारंवार पाणी प्यावं लागतं. पण आफ्टर लोड ऑन द किडनी, ओव्हरलोड ऑन द किडनी, दॅट टाइम बघा त्या टाइमला काय होते? लोड वाढतो किडनीचा, म्हणून एखाद दिवस किडनी फेल्युअर सुद्धा देखील होऊ शकतं. कशामुळं? डायबिटीज ह्या डिसीजमुळं. फ्रेंड्स, मला वाटतं स्ट्रक्चर ऑफ किडनी तुम्हाला समजला असेल. घरी बसा, अभ्यास करा. याच्या पुढचे व्हिडिओ सुद्धा देखील येतील. स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन याच्या नंतरचा व्हिडिओ येईल तुम्हाला माझा. आणि व्यवस्थित नोट्स वगैरे काढा. एक वेगळे सेपरेट नोटबुक वगैरे तयार करा या व्हिडिओजचे फ्रेंड्स. आणि कारण की आतापर्यंत 11च्या स्टुडंट्सला क्लासेस वगैरे जॉईन करायला पाहिजे होतं 11च्या स्टुडंट्सनी नीटसाठी, बट ते आता शक्य नाही. म्हणून मला फार कमी स्टुडंटचे मेसेज आणि कॉल येतात, सर हे समजलं नाही, ते समजलं नाही, समजून सांगा वगैरे. ह्याच्यासाठी मला अपेक्षित आहे की तुमच्या सगळ्यांचे मला मेसेज कॉल आले पाहिजे, सर हे समजलं नाही, ते समजलं नाही. त्यासाठी, कारण की स्टडी केला तरच तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील. म्हणून घरी राहा, अभ्यास करा आणि नीट एक्झामिनेशनच्या राईट दिशेने आपण चाललो. चंचलवाड्स बायोलॉजी क्लासेस तुमच्या सोबत आहे. ओके फ्रेंड्स, थँक्यू सो मच फ्रेंड्स. नंतरच्या व्हिडिओमध्ये स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन मध्ये आपण भेटू. थँक्यू.